ओके, आता ऐका. नेक्स्ट प्रॉब्लेम. As two bodies A and B starting from the same point, म्हणजे बॉडी A and बॉडी B एकाच पॉइंटवर एकाच टाइमला ऍट द सेम इन्स्टंट असं म्हटलंय बघा. म्हणजे एकाच वेळी त्यांनी मोशन स्टार्ट केली. मुव्हिंग अलॉंग अ स्ट्रेट लाईन म्हणजे ह्या टॉपिकचा लिनियर मोशनचा प्रॉब्लेम आहे. बॉडी ए मूव्स विथ युनिफॉर्म एक्सलरेशन. किती? ए. And body B moves with uniform velocity how much? V. Okay, they meet after time t. Thus value of t विचारलंय. फार इझी प्रॉब्लेम आहे. आता एकच डिस्टन्स दोघांनी बघा, लक्ष द्या. दोन्ही कार, दोन्ही बॉडीज लेट से एक्स बसून स्टार्ट झाले, बरोबर. ओके, एकाच टाइमला टी इक्वल टू हाऊ मच? 0 ला. इज इट राईट? पहिल्यांदा कोण झालं नाही, दोन्ही एकाच वेळी झाले. पहिले ए आणि दुसरा बी. इज इट राईट? असा मूव्ह ना. एचं मोशन कसे डिस्क्राईब केले? ए मूव्ह विथ युनिफॉर्म एक्सलरेशन, म्हणजे ए ची इनिशियल वेलॉसिटी काय होती? काहीच दिलेलं नाही, 0. बट मूव्ह करतंय विथ एक्सलरेशन ऑफ ए. किती आहे? बरोबर. आणि दुसरा बी, इट इज मुव्हिंग विथ युनिफॉर्म म्हणजे कॉन्स्टंट वेलॉसिटी. यामध्ये व्ही कॉन्स्टंट दिले, बी ची किती दिले? स्टार्टिंगला त्याची वेलॉसिटी व्ही आहे अँड एक्सलरेशन किती आहे बीचं? एनी वन ऑफ यू? ज्यावेळी वेलॉसिटी कॉन्स्टंट असते एक्सलरेशन किती असतं? 0 असतं. म्हणजे कार बी कॉन्स्टंट वेलॉसिटीनं पुढे गेली, बट कार ए इनिशियल वेळ 0 आहे, बट ह्याला काय तर एक्सलरेशन आहे, त्यामुळे ह्याची वेलॉसिटी कंटिन्युअसली वाढत 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 जाणार. अंडरस्टूड? मोर दॅन दॅट 20 होणार. त्यामुळे इव्हन कार बी पुढे गेली असेल तरी सुद्धा कुठंतरी पुढे ऍट वाय दोन्ही कार मीट होणार. इथं काय होणार? एस दे मीट. इथं ते मीट झाले. त्यावेळी टाइम टेकन बाय ए किती आहे? टी आहे. टाइम टेकन बाय बी किती आहे? टीच आहे. एकाच वेळी मीट होणार ना, बरोबर आहे. एकाच वेळी स्टार्ट केलं म्हणजे इनिशियल टाइम 0 आहे, पण एकाच वेळी मीट झालं. मीट ज्यावेळी होतोय, ओव्हरटेक करतोय, मीट करतोय, त्यावेळी एक टाइम हा सेमच असतोय. लक्षात ठेवा, ओव्हरटेकचा टाइम, मीटचा टाइम हा वेगळ्या वेळा होत नाही. एकदम पहिल्यांदा मीट होतोय 10 वाजता, दुसरा 10:30ला येऊन मीट होतं, असं होत नाही. मीट ज्यावेळी होत त्यावेळी काय होतंय? 10च असतात किंवा 10:30 असतात. इज इट राईट? ओव्हरटेक केलं तर एकाच वेळी एकाच टाइमला ओव्हरटेक होतं. इज इट क्लिअर? अंडरस्टूड? त्यामुळं दोघांचा टाइम आपण सेम मार्क केला. गॉट इट? यस, दोघं एकाच वेळी स्टार्ट केले म्हणून T0. मग दोघांनी टाइम किती घेतला? फायनल टी मायनस इनिशियल व्हॉट? 0. म्हणजे दोघांचा टाइम तोच आहे. आणि विचारले काय? यस, दे मीट आफ्टर टाइम टी. व्हॅल्यू ऑफ टी विचारलंय. त्यामुळे काय ऑप्शन मध्ये काय बघा, ऑप्शन बघायचे. यस, इन टर्म ऑफ बी एन ए आहे का नाही? अंडरस्टूड? इज इट क्लिअर? गेटिंग एव्हरीवन? दोघांचं डिस्टन्स ट्रॅव्हल किती असणार? एकाच टाइमला सेम असणार. दोघांचं डिस्टन्स ट्रॅव्हल सेम असणार. अंडरस्टूड? मग सांगा कसा सॉल्व्ह करणार? दोघांचं डिस्टन्स सेम आहे का नाही? दोघांचं डिस्टन्स सेम आहे तर फाइंड करा बाय इक्वेशन ऑफ मोशन अँड कन्सेप्ट आणि इक्वेट करा.
यू विल गेट सोल्युशन. हिंट काय यामध्ये? दोघांचा डिस्टन्स सेम आहे, तर एकाच पॉइंटला एक्सला चालू केलं आणि वायला मीट झालं, मग दोघांनी डिस्टन्स किती ट्रॅव्हल केलं? सेम. पहिल्यांदा पुढे कोण जाणार? बी जाणार पुढे, कारण त्याला काय तर वेलॉसिटी आहे. बट ए ला ऍक्सलरेशन आहे, त्यामुळे वेलॉसिटी 1 झाली, 2 झाली, 3 झाली, 4 झाली. त्यामुळे कुठं तर पुढं तो काय करतोय? बी ला ओव्हरटेक करणार किंवा मीट करणार. घेतला रिप्रेझेंटेशन? घेतला. रिप्रेझेंटेशन घ्या. फॉर ए म्हणणं पहिल्यांदा मी फॉर ए म्हणतो. फॉर ए यू किती आहे? 0. बरोबर. जे आहे डेटा आपल्याला लिहायचा मयुरेश. ए किती आहे? ऍक्सलरेशन ऑफ ए किती आहे? एच आहे. टाइम टेकन बाय ए किती आहे? टी आहे. अँड डिस्टन्स ट्रॅव्हल बाय ए किती आहे? एस आहे. बरोबर. मग कुठलं इक्वेशन यूज करणार? एस अँड टीचं इक्वेशन कुठलं असतं? सेकंड. एस इक्वल टू यूटी प्लस हाफ एटी स्क्वेअर. बरोबर. एस हाऊ मच? एस यू 0 आहे इंटू टी प्लस हाफ ए इंटू टी स्क्वेअर. मी एस किती आलं? हाफ ए टी स्क्वेअर. लेट्स से इक्वेशन 1. काय आलं एव्हरीवन? गेटिंग एव्हरीवन? आता काय करणार? पुन्हा डिस्टन्स फाइंड करणार फॉर बी. फॉर बी मयुरेश, फॉर बी यू किती आहे? व्ही कॉन्स्टंट आहे, त्यामुळे ऍक्सलरेशन ऑफ बी किती आहे? 0. डिस्टन्स ऑफ बी किती आहे? एसच आहे. अँड टाइम टेकन बाय किती आहे? बी ऑल्सो सेम टी. इज इट क्लिअर? हा. मग एस इक्वल टू यूटी प्लस हाफ एटी स्क्वेअर जर मी यूज केलं, एस इज एस यू व्ही इंटू वॉट? टी. कळते? प्लस हाफ ए किती आहे? 0 इंटू वॉट? टी स्क्वेअर. हा प्रॉब्लेम आपण पहिल्यांदा डिस्कस करालोय, म्हणून लक्षात घ्या. प्लस तुम्हाला ही टर्म कॅन्सल व्हा का नाही? मग लक्षात ठेवायचं, आपण व्हीडी डायग्राम डिस्कस केलंय. ज्यावेळी बॉडी कॉन्स्टंट वेलॉसिटी मूव्ह करते ना, डिस्टन्स साठी फक्त टाइम न मल्टिप्लाय करा, यू गेट डिस्टन्स. अंडरस्टूड? ज्यावेळी कॉन्स्टंट वेलॉसिटी त्यावेळी काय असतं? वेलॉसिटी इंटू टाइम विल गिव्ह व्हॉट? डिस्टन्स. मग एस व्ही किती आलं? व्ही टी. आपल्याला काय फाइंड काय करायचंय? टी फाइंड करायचंय ना. एस इक्वेशन नंबर 2 आलं. इक्वेट करा 1 and 2, कारण दोघांचं एक्स आहे. सो इक्वेटिंग 1 and 2, इक्वेटिंग 2 and 1 or 1 and 2. 1 and 2 बरं. एस हाफ एटी स्क्वेअर इज इक्वल टू व्ही टी. काय कॅन्सल होणार? हा टी गेट कॅन्सल विथ 1 टी. इज इट राईट? त्यामुळे टी फाइंड करायचा आहे, जो आला किती? ट्वाइस व्ही बाय ए. कुठला ऑप्शन आहे? आन्सर ऑफ टी इज ट्वाइस व्ही बाय ए.
क्लिअर? एव्हरीवन अंडरस्टूड? आहे ऑप्शन